हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच किचन स्पायसी रेसिपी आणि टेलरिंग व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी बनवली छान झणझणीत अशी भरली भेंडी. तर याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं. तर आज आपण बघतोय छान मस्त अशी भरली भेंडी. रेसिपी खूप छान आहे आणि बनवल्यानंतर खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. एकदा नक्की बनवून खा आणि ट्राय करा एकदा नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, छान अशा ताज्या ताज्या बाजारातून आणलेल्या छान हिरव्यागार भेंड्या घ्यायच्या आहेत आपल्याला. मस्त अशा, मस्त बघू शकता व्हिडिओत मी छान बाजारात आणलेल्या ताज्या ताज्या अशा भेंड्या आहेत ह्या. आणि मस्त अशा धुवून घ्यायच्या स्वच्छ छान पाण्याने, 2-3 वेळा धुवून घ्यायच्या मस्त अशा. आणि भेंडी चिकट होते बघा, तर चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, तर 1 तास अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची बनवायच्या आधी छान अशी. आणि त्यानंतर छान रुमालाने अशी पुसून घ्यायच्या सगळ्या मस्त भेंड्या. आणि सर्व अशा पुसून झाल्यानंतर 1 तासभर ठेवायच्या तशाच, हडकते छान मस्त. आणि त्यानंतर मग चिरून वगैरे घ्यायच्या आणि मग बनवायला सुरुवात करायची. तर चला, असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पुढील रेसिपी दाखवतेच तुम्हाला आणि मी. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला, आता मस्त सगळे चिरून वगैरे म्हणजे पुसून वगैरे झालेली होती, छान अशी हडकलेली होती. म्हणलं चला आता कट करून घेऊया. तर मी दाखवल्याप्रमाणे बघा, एका भेंडीचं 2 भाग करायचे आहेत आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला चाकूने कशा प्रकारे आपल्याला कापायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. साईडची आपण बाजू कट करून घ्यायची आहे पहिले आपल्याला, आणि त्यानंतर मधून अशी कट करून घ्यायची आहे. आणि मधून कट करून झाल्यानंतर आपण वांगं कसं मधून चिरतो 2दा, तशा प्रकारे इकडे भेंडी पण आपल्याला 2 वेळा मधून अशी चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण केलेला मसाला त्यामध्ये आत भरू शकेन. अशा पद्धतीने आपल्याला इकडं भेंडी कट करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी इकडं कट करून घेते. तुम्ही पण अशाच पद्धतीने कट करून घ्या. तर बघा, इकडं माझ्या सर्व भेंड्या कट करून झालेल्या आहेत. त्यानंतर मी मसाल्याची तयारी करते इकडं. तर त्यासाठी मी इकडं घेतलेलं आहे चटणी आपली घरगुती, आणि लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजलेले. तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं काढून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आपल्याला. आणि छान असा आपला भेंडीसाठी मसाला बनवून तयार आहे. तर चला, त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे थोडीशी हळद. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ हे ॲड करायचं आहे. तर आपल्या इकडे बेसन वगैरे हळद मिक्स करून मसाला तयार आहे बघा. तर आपण आता हे भेंडीमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्त असं जी भेंड्यांना आपण मधून जे कापलेलं होतं त्यामध्ये आत असं सगळा मसाला आपल्याला भरायचा आहे. तर चला, मी तर इकडं घेते पूर्ण भरून.
तर फायनली इकडे माझं सगळं भेंड्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे बघा, मस्त असं बघू शकता। आणि छान मी इकडं गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती छान तवा ठेवलेला आहे तापायला। खरं तर जास्त भाज्या मी तव्यामध्येच बनवते, कारण तव्यामध्ये बनवलेल्या भाज्या खूप चविष्ट आणि स्वादिष्ट बनतात। हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, म्हणून मी तव्यामध्ये बनवायला घेतले बघा। इकडे छान असं तवा तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जरासं तेल टाकायचं आहे, जरासं म्हणजे 2 पळ्या म्हणजे आपल्या हिशोबाने। आणि तेल तापल्यानंतर आपल्याला हे सगळ्या मसाला भरलेल्या भेंड्या यामध्ये टाकायच्या आहेत। तर मस्त अशा सगळ्या भेंड्या आपण यामध्ये टाकून द्यायच्या अशा पद्धतीने, छान अशा बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे अशा टाकून घ्यायच्या। आणि सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत, मस्त अशा तेलामध्ये भाजायच्या आहेत आपल्याला। आणि वरून थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे चवीसाठी। गरम मसाल्याने टेस्ट खूप छान येते कोणत्याही भाजीला, म्हणून मी थोडीशी वरून गरम मसालाही टाकलेला आहे। आणि त्यानंतर मस्त असं हलवून घेतलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही कसलं भारी दिसायला लागलं हे। तर चला मस्त असं शिजवून घ्यायचं आपल्याला हे भेंडी। आता छान असं तेलामध्ये शिजवायची, थोडीशी नाही शिजली तर थोडासा पाण्याचा शिंतोडाही द्यायचा। आणि मस्त अशी ही भेंडी आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। तर चला तर मग मी मस्त असं शिजवून घेते, आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशी आपल्याकडे भेंडी शिजते। तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा लास्टपर्यंत। तर इकडे छान अशी आपली भरली भेंडी बनवून तयार आहे। झणझणीत, चटकदार आणि चविष्ट अशी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी ही भेंडी, भरली भेंडी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आणि चवीला तर खूप भारी लागते बघा, ही भाकरीसोबत चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही। तर चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय, भेटू नवीन अशीच एक रेसिपी।